राजगुरुनगर शहरालगत पुणे-नाशिक महामार्गावरील तुकाईवाडीतील पौराणिक तुकाईदेवी मातेच्या मंदिराच्या परिसरात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनच्या कामासाठी खोदाईचे काम सुरू आहे। खोदाई करताना जमिनीच्या 3 फूट खाली अचानक मोठा खड्डा पडल्याचा व जुन्या गुहेचा आकार समोर आल्याचा आश्चर्यकारक प्रकार घडला आहे। हा खड्डा जवळपास 8 फुटांपेक्षा अधिक लांब आणि रुंद आहे। तुकाईदेवी मातेचे मंदिर हे दगडी खांबावर उभे असलेले हेमाडपंथी स्वरूपाचे मंदिर आहे। गुहेसारख्या पडलेल्या खड्ड्यामुळे ग्रामस्थांमध्ये कुतूहल पसरले आहे। पौराणिक इतिहास असणाऱ्या वाघ नदीच्या काठावर असणाऱ्या तुकाईदेवी मंदिर परिसरात दाट जंगल होते। त्या काळी धान्य साठवण्याचे भूमिगत खंदक करण्यात आला असावा, याला बळद असे म्हणतात, असा कयास ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला। या भागातील काही प्रचलित आख्यायिकाच्या अनुषंगाने सांगण्यात येते की सीतामातेचे अपहरण झाले त्या काळात राम लक्ष्मण सीतामातेच्या शोधात या जंगलात वास्तव्यास होते। त्यावेळी पार्वती मातेने श्रीरामाची परीक्षा घेण्यासाठी येथे प्रकट झाल्यानंतर प्रभू रामचंद्र यांनी ओळखले। त्यावेळी तू का आलीस म्हणून विचारले। यावेळी तू येथेच वास्तव्य कर म्हणून विनंती केल्यानंतर तुकाई देवी म्हणून पार्वती मातेचे येथे वास्तव्य झाल्याची आख्यायिका या भागात प्रचलित असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष प्रवीण कोरडे यांनी सांगितले। दरम्यान अचानक पडलेल्या या खड्ड्याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये मोठे कुतूहल आहे। बावड़ी की तरह दिख रहा है इसमें।